कोणी ते चिठ्ठ्या पाठवले खाली बसला ते बघा खाली जरा जरा हा टेका जराशी हे इकडले काऊन जरा इकडे वा पत्रकार बंधन नो वैभव वैभव 2-3 खुर्च्याची व्यवस्था पत्रकार भावाची करून घेशील हे जे इकडे आहेत का नाही तुम्ही यावर जरशी असे पुढे पुढे वा ना हे सारे वा हो इकडले इकडले ते वट्यावरचे काय पैसे पाहिजे नाही का या इकडं लांबून ऐकता तिकडून मरायचा टाइम आला भांडू भांडू सोयाबीन याच्यामुळे 4.5 वर आलं मेळ खायना ना आपला या पुढे मेळ लागे ना त्यात आपण राजू शेट्टी बोलवले कर्जमुक्तीसाठी तुम्हीच लांब लांब गेल्यावर मेळ बसणार नाही ना आज मायचान एक गोष्ट सांगू का तुम्ही एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या वाजवा मला वाटलंच नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही असाल तुम्ही आमंत्रणावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आले की आज माझं सुद्धा मन भरून गेलं म्हणून मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला लावल्या आणि आपल्या कर्जमुक्तीसाठी धाराशिव जिल्ह्यातून 6 जिल्हे करत करत आपल्या जिल्ह्यात आलेल्या सन्माननीय राजू शेट्टी साहेबांचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा। आपल्याला खऱ्या अर्थानं मला माहिती आहे की मला बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकता आपण शेट्टी साहेबाला ऐकायला सर्वजण आलेलो आहोत परंतु प्रास्ताविक या नात्यानं आज तुमच्या पुढे काही मांडणी करणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला मी एकत्र केलंय ज्या गोष्टीसाठी आपण एका जाग्यावर आलो त्याचं महत्वाचं कारण साहेब आमची सोयाबीन 4,500 येऊन टेकली आमचं सारं दुकान इकडे फांगेले आणि बँकावाले आमच्या घराकडे या लागले आता आम्हाला तुमचा आधार भेटला आम्ही बिन काही रुपया बँकेवाल्याला द्यायची इच्छा नाही हे आमचं ठरलेलंच आहे याच्यासाठी आलो ना आपण आज ज्या मुद्द्यावर आपण आलोय तो कर्जमुक्तीचा मुद्दा दुसरा या संलग्न असणारा सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलोय आणि या साऱ्या मुद्द्यावर एकत्र येताना आपण सर्वाला गावागावातून एकत्र करण्याचं काम करतो आणि त्यासाठी ज्या ज्या माणसांनी मदत केली त्या सर्वांचा मी आभारी आहे परंतु जे 24 तास माझ्या सोबत फिरतात ही सभा उभी करण्यास सर्वांनी मदत केली त्यांचा नाम उल्लेख करणे खऱ्या अर्थानं मला गरजेचं आहे त्यामध्ये तुमचा गणेश असो किशोर बोरकर अनिल जाधव त्याच्यानंतर काशीनाथ बुवा ही सर्वच मंडळी आणि प्रत्येक ठिकाणी काम करू लागणारी मंडळी तसेच गोपाल दादा आमचे नंदाण्यावाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा 5 गाड्या स्वतःच्या करून आलेले ते सुद्धा विजूदादा आढाव सर्वच मंडळी आमच्या सोबत काम करणारी हे सारे जण एकत्र आलेत काही जणांचे नावं मी विसरलो म्हणजे घेणं मला माहिती आहे पण आज वेळ कमी आहे एकतर मला लवकर संपवायचंय तुम्हाला साहेबाला ऐकायचंय म्हणून बाकीच्यांची सर्वांची माफी व्यक्त करतो आणि मी कार्यक्रमाला सुरुवात करतो ज्या मुद्द्यावर तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं आपण काम केलंय गावागावात जाऊन सन्माननीय मोदी साहेबाला आणि सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपण एक पत्र देतोय काय दुसरं तिसरं लिहून देत नाही पत्रामध्ये त्यांना आपण सांगतोय बड्या उद्योगपत्याचे जसे कोट्यावधीचे कर्ज तुम्ही राईट अप केले तसं आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरचं 53,000 कोटी रुपयाचं कर्ज राईट अप करा नाहीतर तुम्हाला आम्ही गावागावात फिरू देणार नाही हे आम्ही पक्क ठरवून कामाला लागलोय कारण एका मेहुल चौकशीला 68,606 कोटी रुपये माफ होतात कोविडच्या काळामध्ये घराघरात तुम्ही संघर्ष करत होते त्यावेळेस 11 लाख कोटी रुपये माफ होतात मग माझा त्यांना सवाल आहे की आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा
नव्याण्णव तर कर्ज मुक्ती म्हणजे आमच्यावर जे जे कर्ज असेल ते प्रत्येक कर्ज हे सरकारच्या धोरणामुळे आमच्या अंगावर आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की आम्ही यावर्षी पैसे देणार नाहीये। त्याच्यासाठी आम्ही गावागावात सभा घेतोय। आणि का देणार नाहीये, देणार का नाही, कारण 10 वर्ष अगोदर सोयाबीनचा भाव 4,500, 10 वर्षानंतर सुद्धा सोयाबीनचा भाव 4,500। 10 वर्ष अगोदर खताचं पोत 350 रुपयाला होतं, आता खताचं पोत 1,500 रुपयाला झालं। मग या साऱ्या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला करावा लागेल का नाही? तसं मला माहिती आहे तुम्ही पक्काच निर्धार करून आले म्हणून थोर लोक आले। तुम्ही लय कलाकार माझ्यापेक्षा पुढचे, हे मला सारं माहिती। आणि तुम्हाला बिन वाटायला लागलं। आता इतक्या दिवस मी सोबत होतो, आता हातकणंगले इथून 400-500-600 किलोमीटरवर आहे, तिथून राजू शेट्टी सुद्धा आपल्या सोबत येतं। मराठवाडा विदर्भातून आपण 2 लाखाचं टार्गेट घेतोय, तिकून 10 लाख अर्ज कार्यक्रमच झाला म्हणून समजा। निश्चितपणानं सांगतो की मेळ बसते म्हणजे बसते। साहेब आम्ही पीक विम्यात फार ताकदीनं लढाई लढली। आम्हाला सन्माननीय कृषी मंत्र्यांना मुंबईतून काढून दिलं होतं, त्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो। आज कुठे साहेब तुम्ही जिल्ह्यात आलेले कळाले की अकाउंटवर पैसे सुटायला जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। तुम्ही चिंता करू नका, 2 दिवसात पीक विम्याचे पैसे आणून टाकतो। त्या ह्याच्या बिन असा अवघड झाला, डोसक्यावर कोणतरी पाहिजे तेव्हा ते सुरू व्हायला लागले। कारण मी बारीक गडी आहे ना, मग मी बसत नाही। माझ्यासारखे 52 पडलेले जिल्ह्यात, माझ्यासारख्याचं काय खरं? या साऱ्या गोष्टीवर तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल। ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये आता सोयाबीन पडलेलं आहे, काय आशा होती आमच्या लोकांना? 6,000 रुपयावर जर आमची सोयाबीन गेली असती तर आम्ही 1 मिनिटात सोयाबीन विकली असती, दुसरा मिनिट सुद्धा लागू दिला नसता। पण आमच्या सोबत तसं झालं नाही। आज मायबाप घरघरची परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्याला वाटायला लागलं सोयाबीन 5,000 असताना विकला असतं तर परवडत होतं। कारण कोणाच्या अंगावर देणं बाकी आहे, कोणाच्या अंगावर कर्ज बाकी आहे, कोणाला वसुलीवाले दारात या लागले, कोणाकडे व्यवहार झालेला आहे। या साऱ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे म्हणून आज आपण या सभेला सन्माननीय राजू शेट्टी साहेबांना निमंत्रित केले। आणि वाशिम जिल्ह्यातली पहिली सभा कर्जमुक्त मेळावा आपण उभा केलाय। आपण एक का म्हणतोय तर याचे प्रमुख 2 कारण। मालाचे भाव कोण पाडले? कोण पाडले? म्या। मग जरा जोराने आवाज करा ना। मालाचे भाव कोण पाडले? सरकारनं पाडले। 288 आमदार येत, हिवाळी अधिवेशन झालं, एक बिन आमदार तुमच्या आमच्या बाजूने सोयाबीनवर बोललं, शब्दही बोललं नाही। आणि याचा गोंधळ कसा झाला? पक्षातले तसेच, सत्तेवर असणारे तसेच आणि विरोधातले तसेच। विरोधातल्याला माहितीये जास्त बडबड करतो तर मी लई खाऊन ठेवले 10-20 वर्ष झाले, हे ईडी मांग लावते। आणि ही ईडीच आपला फायदा करून जाणार आहे। कारण पहिले होते 3 सरकारमध्ये, आता आहे 3 सरकारमध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना। आता आहे बीजेपी, राष्ट्रवादी खुट आणि शिवसेना बुद्रुक, इकडून आहेतच ना। मग यायचा मेळ बरोबर होतो, यायचा मेळ बरोबर होतो। कारण जे सत्तेत येत त्याला माहितीये जर सत्तेतून खाली आलो तर ईडी मागे लागल्याशिवाय राहत, आणि जे सत्तेच्या बाहेर येत ते मासुळी जशी पाण्यातून बाहेर काढल्यावर टनटन उड्या मारते, हे तसेच उड्या मारा लागले। केव्हा एकदा तर सत्तेत जातो माझा जीव मोकळा करतो। हे पा या इले करायचा सत्तेचा मेळ आणि आपल्याला करायचा आपल्या नोटाचा। आणि 2024 ला जाऊ शकते नाही, ते दिसतात का खरं सांगा?
हे आता मी तर म्हणतो 2.5 वर्षाला एकदा निवडणूक पाहिजे पा, किती भाव पाडते पैसे आमचे आम्हाला. हे 5 वर्ष जरा लांब पिरियड व्हायला लागला आपला. पण ही परिस्थिती आपल्यावर ओलांडण्याचं काम हे खऱ्या अर्थानं सरकारनं केलेलं आहे. आणि या सरकार विरोधात तुम्हाला आम्हाला बोलावं लागलं. आज परिस्थिती अशी आहे, घराघरात जेव्हा जातो मी तुमच्या बाजूने का लढतोय, कारण जेव्हा घराघरात जातो, अरे त्या सोयाबीनवर आमच्या बापानं 90 ते 120 दिवस राबून काम केलं. कष्ट उपजले, वावरातले वानेर हकालले, रोही आणले, रातच्यानं जाऊन ते सोयाबीन राखलं. नवे तर काय, घरचं लहान बाळ जरी बिमार पडलं ते लवकर दवाखान्यात नेलं नाही, आणि पण फवारणी अगोदर केली. आई बाबा जर दवाखान्यात नेले तर मेडिकलून अर्धा औषध आणलं. आई बाबा जर दवाखान्यात नेले तर मेडिकलून तुम्ही औषध आणलं का? तर पैसे नव्हते, हे 2 दिवसांना नेऊ औषध. पण सोयाबीनवर 3री फवारणी आहे, चांगलं औषध उधार कोणी देत नाही, म्हणून नगदी फवारण्याचं काम केलं. अरे काय अपेक्षा होती माझ्या बापाला? अपेक्षा फक्त एवढी होती, 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. साधी अपेक्षा होती माझ्या बापाची यावर्षी. त्याची अपेक्षा होती उत्पन्न चांगलं होईल, 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. आणि 6,000 जर भाव मिळाला तर माझ्यावरचं कर्ज नील होईल, माझ्या लेकराला 4 रुपये पैसे लावता येतील, शिक्षण चांगल्या ठिकाणी होईल, माझं कर्ज नील होईल. पण मात्र मायबापांनो, आपल्या डोळ्यापुढचा 6,000 रुपये भाव या सरकारनं तुमच्या आमच्यातून घेऊन गेलंय. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा जागी व्हावं लागल. आणि जशा आपण इथं जमलो तसंच उद्यापासून गावात सांगा लागल. जिथं कुठे तुम्ही आम्ही जाऊ तिथं बोलावं लागल की अरे आम्ही काय पाप केलंय, अरे आमची माय काय मागत होती, काही आय माऊल्या ऐकायला लागल्या. अरे तुम्ही प्रत्येकानं दरवेळेस तिच्या मायला सांगितलं, बायकोला सांगितलं की या वर्षी सोयाबीन होऊ दे, तू एकदानी तुले करून देतो. तिचा मरायचा टाइम आला, तुम्ही एकदानी करू शकले नाही. ही सत्य परिस्थिती आहे. ह्याच्यावर तुम्हाला आम्हाला बोलायच लागल. जर आपणच आपली भाषा आता बोललो नाही, आपण आपला उद्गार काढला नाही, आणि आपण आपल्या सर्व लोकांना सांगितलं नाही, तर आपला मेळ भावांनो बसायला तयार नाही. कारण आता तूर सुद्धा आयात केली का आपल्या जिल्ह्याला तूर पिकवणार आहे, सोयाबीन पिकवणार आहे, आता तूर सुद्धा आयात केली. काय भेटणार? तुरीचे सुद्धा भाव पडायची तयारी होणार आहे. तशीच परिस्थिती तुमची आमची पीक विम्याच्या बाजूने झाली. भांडण केलं की ते जरासे पैसे टाकतील, नाही तर मुकच बसतील. आणि म्या पैसे आणले की माया मांग लय उठतात, माया गोंधळानं पैसे आले. अरे काय धंदा मरायचा टाइम आला, आणि आता कोणीच बोले ना पैसे काऊन येत ना तुमची ती. आता तुम्ही मुकाट्यांमध्ये फोन लावा लागले, काय मिळेल दामवांना पैशाचा. खरं आहे का नाही? लावतो मेळ पैशाचा, ह्यो तर लावतो. ह्यो फक्त सोयाबीनचा मेळ आहे. तुरीचा बिन एक आहेर तुम्हाला करून देतो म्हणजे देतो, हे तुम्हाला इथून सांगावं लागलो. आणि नशिबानं निसर्ग जर लईच मेहरबान झाला आणि घाट्यावर पाणी पडलं तर त्याचा मेळ करू लागतो. हे मेळ बसते, करू लागसाल का? येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जेव्हा काम पडल, जेव्हा बोलावं लागल, तेव्हा आपल्याला संघर्षाची वाट निवडावं लागल. जर आपणच आपली संघर्षाची वाट निवडली नाही तर आपला मेळ बसत नाही. आणि आपण काय म्हणतोय, हो बरेच लोक म्हणतात मला की निवडणुकीचा काळ आहे म्हणून यानं कर्जमुक्ती लावली, निवडणुकीचा काळ आहे म्हणून हे सभा घ्यायला लागलं. मग मला तुम्हाला विचारायचंय की पीक विमा आणताना 2 वर्ष झालं पदरात टाका लागलो, तेव्हा कोणती निवडणूक होती? तिथं भांडायला निघलो तेव्हा कोणती निवडणूक होती? मग तेव्हा कुठली निवडणूक नव्हती, काही नव्हतं, तरी भांडत होतो. आणि मला पुढचं सुद्धा तुम्हाला विचारायचंय, आज जर कर्जमुक्तीले मी निवडणुकीच्या टायमात भांडलो नाही तर
तर हे पुन्हा नेते मले सापडत. मग आता इथंच कचाट्यात पकडा लागतील का नाही? का खोटे पकडू लागताल का? नक्की. हे पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही ठरवून कामाला लागलोय. याच्यामध्ये कुठे दुमत नाही. आग लागली मनात, पाण्यानं विझणार नाही. आग लागली मनात, पाण्यानं विझणार नाही. जोपर्यंत तुमचा 7-12 कोरा होणार नाही तोपर्यंत युद्धातून मैदान सोडणार नाही. आणि ते काय मला जेलात घालू शकत नाही, कारण माझ्याजवळ लई कोटीची प्रॉपर्टी आहे, तुमच्या साऱ्यालाच माहिती आहे. काही तर रस्त्यानं जाताना मला म्हणतात की ह्यो जिल्हा परिषद सदस्य आहे का काय, मग पाहून वाटतच नाही त्याने. ही सारी कंडिशन आहे. पण यावर तुम्हाला आम्हाला एकत्र गावागावात जाऊन करायचं काम मी का करतोय? कारण या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगत होते, युद्धाचं मैदान आपल्या जवळचं असलं पाहिजे. जोपर्यंत युद्धाचं मैदान हे आपल्या जवळचं नसतं तोपर्यंत आपल्याला हारण्याची भीती असते. आता युद्धाचं मैदान आपल्या घरचं आहे, कारण यायला मतं मागायला आपल्या दारात यायचंय आणि आपल्याला जे लुटलं ते वसूल करून दाखवायचंय. ही खऱ्या अर्थानं लढाई आपली लागलेली आहे. आणि वसूल करण्यासाठी तुम्हाला आम्हाला एका जागेवर बसणं गरजेचं आहे. सर्व लोक एका जागेवर बसतात, त्यांचा मेळ बरोबर बसतो. आणि मग म्हणणं काय, तुम्ही कोण आहात? शेतकरी. आता पक्षाचा तुम्ही कोण्या बिन दांडा घेऊन हिंडत असाल तर झेंडा घेऊन हिंडता तर किमान दांडात आपल्या हातात ठेवा. नेता आला की बडवल्या गेला पाहिजे. तो केलं काय माझ्यासाठी? काय केलं तो माझ्यासाठी? आपल्या इकडे पद्धत अशी आहे, विरोधात असलं की मा सरकार नाही आणि सरकार मा असलं की आपल्याला बोलता येत नाही. अशी परिस्थिती झाली. यात तुम्हाला आम्हाला सावरावं लागल. खऱ्या अर्थानं या साऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं काम करतोय मी. गावागावात जाऊन बऱ्यापैकी तुमच्याशी माझा संवाद झालाय. तुम्हाला सन्माननीय राजू शेट्टी साहेबांना ऐकायचंय, त्यामुळे मी तुमच्यात आणि त्यांच्यात काही जास्त वेळ घेणार नाही. कारण भलेही मला तुम्ही कधीही भेटू शकतो, मी तुम्हाला कधीही भेटू शकतो, पण 1 वर्षानंतर साहेबाची तारीख ही मला आज कर्जमुक्तीसाठी भेटली. आणि 1 वर्ष अगोदर तय केलेला प्रोग्राम ते कर्जमुक्तीसाठी फिरायला लागलेत. मला तुम्हाला एकमेव सांगायचंय की महाराष्ट्रातला एकमेव नेता जो शेतकऱ्यासाठी दररोज 2 जिल्हे तुडवत स्वतःचा मतदारसंघ 400 किलोमीटर 500 किलोमीटर पलीकडे सोडून इथपर्यंत तुडवत चालला. आणि आज साहेब तुम्ही जिल्ह्यात आलेत, आमची एक लढाई तुम्ही सोपी केली. आम्हाला कंपन्यावाले म्हणत होते मुंबई यावं लागते. साहेब आज अभिमानानं सांगतो आम्ही तुमचे कार्यकर्ते असल्याचा. तुम्ही जिल्ह्यात आले, मॅडमनं बोलवून घेतलं आम्हाला आणि पैसे आजपासून टाकणं सुरू केले. ही खऱ्या अर्थानं अभिमानाची बाब. आणि एकच नेता आहे आज महाराष्ट्रात, दुसऱ्याची हिंमत होईना गेलं. म्हणून शेतकऱ्याला आणि आम्हाला आमच्या सर्व शेतकऱ्याला साहेब अभिमान आहे की आमचा शेतकऱ्याचा वाघ एक जरी टरकारी फोडली तरी सरकार आजही आम्हाला हादरते. हे तुम्ही आज दाखवून दिलं साहेब आम्हाला. या साऱ्या गोष्टीवर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं आपण काम केलंय. तुम्ही सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं आलात. आमचे बालूदादा असो, साऱ्या लेकरांना मदत केली, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज आपले पत्रकार भाऊ सुद्धा इथं आलेले आहेत, ज्यांच्या भरोशावर आपण मीडियात दिसतो. पोलीस भाऊ सुद्धा आलेले आहेत. याची बिन अवस्था आपल्या सारखी जबर पोलिसाची माहिती नाही बा. त्या आले तर लय राग येते. काही मला भेटतात काय पोलीसवाले साहेब आणि कानात सांगतात मायला हे चोऱ्या करून येते म्हणते तिकून आणि याले सुरक्षा आम्हाला द्या लागते मुंबईतून आल्यावर. हो ना, लय सांगतात. कारण आपण झालं समृद्धीच्या शेजारी. इकडलं उतरणार आपल्याच उरावर उतरते मालेगावात आणि इकडलं येणार आपल्याच पशी येते. अकोल्यात जाणार आपल्याच पशी येते. त्याला उतरावं लागते मालेगावात. मग ते साहेब लोक क्लिअर सांगतात आमची तुमची अवस्था यायची ना आपली अवस्था सेम काऊ नये. त्याला 24 तास ड्युटी करावं लागते. वावर परवडत नव्हते. वावरात धक्याना म्हणून ते रस्त्यानं पळाले आणि पोलीस मध्ये गेले. भावांनो, खऱ्या अर्थानं त्याचा संघर्ष सुद्धा आपल्याच बरोबरीचा आहे. ना त्यांना क्वार्टर राहायला धड, ना त्यांना
सुट्टी आहे धड, तरी सुद्धा मरमर करून ते आपल्या बाजूनं सर्वांच्या बाजूनं बोलतात. आणि मी त्यांचं स्तुती का करतोय? अर्ध पीक विम्याचं आंदोलन ते आईनंच उचलू मला सक्सेस करून दिलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. कारण त्यानं जर मला मदत केली नसती, त्यानं जर, मी नाव सांगणार नाही, पण त्यांनी जर दबाव तंत्र ठेवून मदत केली नसती तर तुमच्या अकाउंटला पैसा आला नसता, हे मेळ बसला नसता. हे मेळ बसवायसाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला एकत्र यायचं काम पडलंय. आणि आता तुम्ही तर दुसऱ्या मेळात आहे का नाही? मला माहिती तुमच्या मनात काय चालू आहे. ध्यानात ठेवा, काय चिंता करू नका. सन्मान्य राजू शेट्टी साहेब त्या गोष्टीवर सर्व आपल्याला बोलणार आहेत. मी जाता जाता एक सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. बरं मला एक सांगा, इथं पैसे कोणाकोणाच्या अकाउंटला आले? हातोरी करा बरं, करा हातोरी, करा हातोरी. विम्याचे पैसे कोणाकोणाच्या अकाउंटला आले? उभं नका राहू, खालीच बसा. तुम्हीच उभं राहिल्यावर माझी जाईल ना का नारायणदा? म्हणजे पैशाचा मेळ बऱ्याच लोकांचा बसले. हा 40-50%, 40-50 जिल्ह्यात ऐकून घ्या. 2 लाख लोकांपैकी 70% लोकांना पैसे पडेल. तुमच्या गावात कमी काहून पडले? तुम्हाला आम्ही जमत नाही लवकर, आणि तुम्ही दुष्काळात कोणी आणायला तयार नाही लवकर. हे गोंधळ आहे ना, आहे का नाही? दुष्काळात कोण आणायचं तुम्हाला? ठेका काय दामोईंगोलेनं घेतला? हे सारा मेळ बसवा लागते तुम्हाला साहेब. हे दुष्काळात बसेल नाही एकमेव मंडळ, याची शोकांती काय? याचा मेळ बसला नाही, आम्ही बसलो, कारण आम्ही कागदात पहिलेच तयार होतो. तरी आले आपण दबाव तंत्र करू अर्ध्याला पीक विमा पाडणं सुरू केला. आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, इथं बसणाऱ्यापैकी सभा सुटेपर्यंत 12 वाजेपर्यंत किमान बसणाऱ्यापैकी 20-50 लोकांना तरी गावागावात पैसे आल्याचं तुम्ही मला फोन करून सांगसाल, हे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. कारण पैसे पडणं सुरू झालेले आहेत. आताही मेसेज येऊ शकतो, टक्कन वाजला तर ध्यान ठेवा. हा काय तुम्ही मला माहिती ना, रातभर तीच धंदा करायला लागले, वाजला की उठा लागले साहेब. पैसे येरी सोयाबीन का वाटेने यायले, यायचा काय मेळ बसे ना दुसरा. हे मोबाईल टनकन वाजला की पाहतात पैसे आले का काय. मी किंवाचे करतो मेळ तुमचा मी. तुम्ही प्रचंड ताकदीनं आले, आम्हाला 10 तिथं पळालं. एका शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे आणल्याशिवाय आपण हायकोर्टातून माघार घेणार नाही. पैसे वसूल करू म्हणजे करू, चिंता करायचं काम नाही. जाता जाता एक सांगतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. कारण बोलता बोलता मी 15-20 मिनिटं शिल्लकच घेतले. एवढं बोलायचं नव्हतं मला, तरी बोलता बोलता 15-20 मिनिटं शिल्लक घेतले. कारण तुम्ही जेवढ्या ताकदीने आले होते, मला बिन लय आनंद झाला म्हणून शिल्लक घेतले. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों, आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल अकेला है, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? एक ते राजू शेट्टी साहेब हे आपला 7 कर्जमुक्त होण्यासाठी महाराष्ट्रातल्या सरकारला घाम फोडायची ताकद ठेवा लागले. म्हणून साहेब सलाम, धन्यवाद, थँक्यू. किशोर ढगे बोलते, किशोर ढगे. बोल बोल 5 मिनिटं बोल. 5 मिनिटं बोल, काय अडचण नाही. 5 मिनिटं बोल. हो आजच्या या स्वाभिमानीचा नारा आणि कर्जमुक्त 7/12 या अभियानाला सुरुवात करणारे स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष आणि आमच्यासारख्या सामान्य
आपल्या सगळ्यांसाठी एका शेतकऱ्याचा फोन आला, ते टिकून हालो म्हणलं की हे इकून आलो म्हणणारा, तुमच्यावर जान न्यूछावर करणारा तुमच्यातला आणि आमचा चांगला मित्र दामू अण्णा इंगोले, आदरणीय मंच, समोर बसलेल्या सर्व शेतकरी भावांनो, माझ्या माय बहिणींनो, पत्रकार भावांनो आणि पोलीस भावांनो, रात्रंदिवस करीत असा तुम्ही काम, जीव नात उरला नाही तुमच्या राम, घाम गळे तुमचा हरामाला धाम, आता तरी तुम्हा येऊ द्या थोडा त्वेष, इथून तिथून पेटू द्या सारा देश, इथून तिथून पेटू द्या सारा देश. आपल्याला कर्जमुक्ती का पाहिजे? का पाहिजे? शेतीमालाला भाव नाही. मी मराठवाड्यातला आहे, मी परभणी जिल्ह्यातला आहे साहेब. धाराशिव जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आले, जालना जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यात आले. आमच्या जिल्ह्यातले 7 कारखान्यापैकी 2 कारखाने चांगला दर देत होते, 5 कारखाने दर देत नव्हते. राजू शेट्टी साहेब आले आणि ती ऊसाची लढाई आमची फायनल आमच्या बाजूने जिंकून दिली. कारण आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं आहेत, कारखानदार तगडे गब्बर आहेत, ते आमचं ऐकत नव्हते. पण राजू शेट्टी साहेब जेव्हा आमच्या बाजूने रस्त्यावर उतरले, शेतकऱ्याच्या पोरायचं परडं भारी झालं. जिल्ह्यात 64 कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळाले. परंतु भावांनो, किती दिवस राजू शेट्टी आपल्यासाठी वारंवार मराठवाडा विदर्भामध्ये येणार आणि तुम्ही आम्ही आपण मतदानाच्या टायमाला ज्याला आपला सोयरा, आपला भाऊ, आपला नातलग म्हणून निवडून दिलं, त्याचं काय काम आहे? तेच काम काय बरं? मी तुम्हाला विचारायलो त्याचं काम काय? तुम्हाला कळाय अण्णा? अरे आमदार खासदाराचं काम काय इथल्या? बाबा तुम्ही एक शब्द बोलून म्हणजे लय दबावात आहेत. खासदार दिसतच नाही यायले. हा खासदार सापडत नाही यायले. नाही का? हे बा, शेतीमालाचे भाव कसे पडले मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आपण प्रभू श्रीरामाची कथा रामायण सगळ्यांना ऐकलेलं आहे. प्रभू श्रीरामाचं ज्यावेळेस श्रीरामाला वनवास लागला, माता सीता त्यांच्या बरोबर गेली, भाऊ लक्ष्मण त्यांच्या बरोबर होता. वनवासामध्ये गेले, रावणानं माते सीताचं अपहरण केलं आणि लंकेमध्ये नेऊन ठेवलं. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमान आणि बाकी सर्व सीता मातेचा शोध घेत घेत कुठपर्यंत गेले? बोला बोला, कुठपर्यंत गेले? लंकेजवळ गेले. लंकेजवळ गेल्यानंतर तिथं चलू लागलं की समुद्र पार कसा करायचा, पलीकड लंकेमध्ये असलेल्या सीता मातेला निरोप कोण देणार, चर्चा चालू लागली. या चर्चेमध्ये वेळ लागू लागला. म्हणून प्रभू श्रीरामानं कोणाला, सीता मातेला निरोप घेऊन कोणाला पाठवलं? हनुमानाला. मग तुमच्या आमच्या मायबापाच्या हिश्श्यातली शेतीमालाची सीता ही कोणी हिसकून नेली? ही मुंबई आणि दिल्लीवाल्यानं नेली. आणि मग तुम्ही हनुमान म्हणून कोणाला पाठविलं? मग प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं, हनुमान तुम्ही जा आणि सीता मातेचा शोध घेऊन मातेला सांगा, सीताला सांगा की प्रभू श्रीराम तुला सोडवण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. सेतू बांधून रावणाचा वध करून आम्ही तुला सोडून नेऊ. हनुमानानं उड्डाण घेतली, अशोक वाटिकेत गेले. तुम्ही आम्ही पोथी पुराणामध्ये ऐकलंय की अशोक वाटिकामध्ये लय वैभव होतं. नाही नाही, ते जगातले तिथं फळं खायला होते. हनुमान तर जातीनं माकड होते, तिथं ते फळं खात बसले का? हनुमानानं डायरेक्ट अशोक वाटिकेत गेल्यानंतर सीता मातेचा शोध घेतला आणि मातेचा शोध घेऊन मातेला सांगितलं, माते तू काळजी करू नको, प्रभू श्रीराम आणि आम्ही समुद्राच्या त्या टोकाला आलेलो, लवकरच तिथं सेतू बांधू, रावणाचा वध करून तुला इथून सन्मानानं घेऊन जाऊ. मग तुमच्या आमच्या मायबापाचे हिस्से आपल्या वावरातली सीता जी एका दाण्याचं 100 दाणे करून आपण पिकवतो, ती मुंबई आणि दिल्लीवाल्यानं पळवून नेली. तुम्ही आम्ही आपण हनुमान म्हणून प्रत्येक वेळेला त्या मतपेटीमध्ये एक हनुमान निवडतो, आमदार आणि खासदार. ते दिल्लीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला पाहिजे होतं.
की मोदी साहेब, शिंदे साहेब तुमच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे भाव पडले. सोयाबीन आणि कापूस पिकवणारा शेतकरी गचा गचा आम्हाला मतं मारतो. त्यावेळेस लाख लाख 50-50 हजाराची लीड आम्हाला मिळते आणि आम्हाला मुंबईमध्ये या सभागृहामध्ये बाजू मांडायला मिळते. कधी बोलतात का नसते बोलले? तुम्ही ज्याला हनुमान म्हणून पाठवलं ते काळ्या तोंडाचे वानर निघाले. आता मग पुन्हा डबल पाठवू सांग का? तुम्ही म्हणता हो आम्हाला तेच लागतंय. तुम्हाला पीक विमा कोणी मिळवून दिला? तुम्हाला बँक कर्ज देत नसेल तर तुमच्या हाकेला हो देऊन कोण येत आहे? मग आमदार कोण पाहिजे? मला आवाज ऐकू येईना. दामुअण्णा पाहिजे. तुम्ही बघा आमच्या सगळ्यापेक्षा आमचे चेहरे फ्रेश आहेत. ते 4 दिवस झालं झोपलं नाही. नाही खरं बघा तुम्ही, त्याच्या अंगावर जे कपडे आहेत तेच आहेत. साहेब म्हणले तू काय आंघोळ घेऊन? साहेब ते म्हणला साहेब मी इकडंच फिरायलो आणि इकडंच हे करायलो. आणि वहिनीची बी कमाल आहे खरंच. एवढा पिसा नवरा जर असं शेतकऱ्यासाठी फिरणारा असेल तर खरंच की हो. आणि तुम्ही राजा वहिनी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वर येऊन बसा. या या या. हे बा इतकं प्रामाणिकपणे तुम्हाला कोणी जर तुमच्यासाठी भांडणार आहे का? मला एक नाव सांगा. एक. माई शपथ मी साहेबाची माफी मागतो. इथलं हे छातीवरचा बिल्ला काढतो आणि अण्णाला म्हणतो काढ, त्याचा कार्यकर्ता होतो. हे कोणी? किती सदस्य आहेत तुमच्या जिल्ह्यात? नाही 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 जिल्हा परिषद 52. मायाकडे 54 आहेत. एकाचोडी एक आहेत. अण्णा मायाकडे एक सदस्य असं अपक्ष होऊन निवडून आलतं. त्याला ती हुडी बाबा गाडी होती ती बजाजची 110 कलर गेलेला लाल कलरचा. त्यानं 3 स्कॉर्पिओ बदलल्या. अरे जिल्हा परिषद सदस्य झाला तर ते मिनी आमदार म्हणते तर तुम्हाला पुन्हा विचारित नाही. जिल्हा परिषद सदस्य झाला, अण्णाचं दुकान जमलं होतं. अण्णानं तुम्हाला तर रामराम बी नव्हता घालायला पाहिजे होता. माई शपथ सांगा किती जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला विचारतात? चला सांगा. विचारतात का? अरे ते किती तुमच्यासाठी करायले? मी म्हणतो असे माणसं जर तुम्ही जपले नाही ना. कोल्हापूरची माती का ग्रेट आहे माहितीये का? राजू शेट्टी साहेब काय लय आमदार खासदार किंवा त्याच्या वडिलांनी कधी गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्याला कोणी उमेदवारी दिली नव्हती. साहेब बरोबर आहे ना? 3 एकर वावरावाला सामान्य शेतकऱ्याचं पोरग चळवळीमध्ये आले. चळवळीमध्ये आंदोलन करत 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 एकदा जिल्हा परिषद सदस्य, त्याचा कार्यकाळ संपताना संपता आमदार, आमदाराचा कार्यकाळ संपताना संपता 2दा खासदार. हे सोपं आहे का? हे जिल्हा परिषद सदस्य झालं पुरं आयुष्य तुमच्यासाठी झिजून लावायले. पण तुम्ही त्याला म्हणता का? तुम्ही म्हणता त्याला पिस आहे. अरे तुमच्यासाठी पिस झालं तरच तुम्हाला न्याय भेटेल ना. तुम्हाला न्याय कोण देईल? जे तुमच्यासाठी पिस होईल ते. आणि इतकं पिस जर कोणी होत असेल तर नक्कीच त्याच्या मागे राहा. है का याच्याशिवाय दुसरं? अरे जिल्ह्यात दुसरं नाव नाही. अरे मग कशाला सोडता त्याची साथ? त्यांना हाकेला हो दिली की घरातलं हातातलं सगळं काम सोडून दामुअण्णाच्या मागे राहा. कारण दामुअण्णा निवडणुकीला भीक मिळवून नाही तर कष्टाचे घाम मिळवून देणारा माणूस आहे. म्हणून दामुअण्णाच्या मागे राहिलं पाहिजे. इतकंच या प्रसंगी इथं बोलतो. यावेळेस दामुअण्णाला हनुमान म्हणून आपल्या हिश्श्याची सीता मुंबईमध्ये ठरणाऱ्या धोरणामध्ये त्याला पाठवायचंय. पाठवायचंय का नाही? नाही तर पुन्हा म्हणता अण्णाकडे पैसेच नाहीत. तुम्ही सगळ्यांना कष्ट करायचं ठरवलं की मी 1 मत आणि 1 रुपया अण्णाला देईल तरी त्याला पैसे खर्च करून सुद्धा वाचते का नाही त्याच्याकडे? साहेब सुद्धा तसेच झालेले आहेत. त्याच्यामुळं ही चळवळ बळकट करण्यासाठी आपण सगळे जात धर्म पक्ष पंथ सगळ्या बाजूला ठेवा. शेतकरी मायबापाच्या पोटी जन्म घेतलाय. शेतकरी मायबापासाठी काहीतरी करावं लागतंय म्हणून एकत्र या. आजपर्यंत केले सर्वांसाठी, आजपर्यंत केले सर्वांसाठी. इथून पुढचा लढा फक्त माझ्या मायबापासाठी. इथून पुढचा लढा फक्त माझ्या मायबापासाठी. एवढंच बोलतो. इथं संपतो. धन्यवाद.
नाही साहेबांना लावू का? काय मग शेतकरी बंधूंनो, कर्जमुक्ती पाहिजे की नाही? कर्जमुक्ती पाहिजे की नाही? आवाज येत नाहीये तुमचा. यासाठी